पुण्यामध्ये काल पण अचानक ठराविक काळात भरपूर पाऊस पडला. स्वतः आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी पीएमसी कमिशनर भेटी देत होते, पाहणी करत होते. तसंच ट्रॅफिकच्या बद्दल पीएमसीचे पुण्याचे आयुक्तांना पण सांगितलं होतं, ते पण पाहणी करत होते. काही वेळातच पाणी ओसरलं, अशा प्रकारची परिस्थिती झाली. मध्ये तुम्ही सगळ्या मीडियानी हिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्या मागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे, म्हणजे तो प्रश्न आहे. एमआयडीसी, पीएमआरडीए, पीसीएमसी अशा 3-4 एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर त्याच्याही बद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढे जायचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागे तुम्ही सगळ्यांनी आपण अनेकदा 2020 ला जो करोना आला त्या करोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं, राज्याला वेढलं होतं, देशाला वेढलं होतं, पुणेकरांना वेढलं होतं. आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मीटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला जबाबदारी देऊन लावायचो आणि त्याच्यातून आपण बाहेर पडलो. परंतु आता पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले. त्यात सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले. महाराष्ट्रात पण आहेत, पण आपल्या इथं पुणे पुरतं, पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे. राज्याच्या बद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो, आम्ही घेतो. आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर या खात्याचे मंत्री, त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष ठेवून आहोत. आता इथं विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई याबद्दलची आढावा बैठक घेतली होती की जिल्हा परिषदेच्यांनी काय केलं पाहिजे, सीएस म्हणजे सिव्हिल सर्जननी काय केलं पाहिजे, डीएचओ असेल, दोन्ही आपल्या कॉर्पोरेशन असतील, कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग असेल, या सगळ्याच्या बद्दल आम्ही विभागीय आयुक्त आणि बाकीचे सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातनं चर्चा करून ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही, पण ज्यांची वय जास्त आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे. खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे. ही अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे, त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा 2025 दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते. ती पुणे, सातारा, सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे, सोलापूर अशी ती पालखी जाते. तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, चीफ सेक्रेटरींनी बैठक घेतली, पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूरपर्यंत गेले आणि दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले. त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला. आज पण मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या. आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक मागे झालेली आहे. त्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने केलेला आहे. राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे. राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
त्याबद्दल कमिटी केलेली आहे. कमिटी करून ती निर्णय. त्यांना बाजूला घेऊन जा. आता मी सांगितलंय समजून. अहो त्याच्याच बद्दल मीटिंग झाली. अरे त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या 1 मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते. त्याबद्दल कमिटी केलेली आहे. कमिटी करून ती निर्णय. त्यांना बाजूला घेऊन जा. आता मी सांगितलंय समजून. बॅकयार्ड आहे तिथे ती काजूची लागवड करून ते त्याच्यातनं पैसे मिळवतात. सो अशा छोट्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि पर्यावरण हे समोर पहिलं उद्दिष्ट ठेवून या उद्देशाने आम्ही काम करतो. याच्यामध्ये बऱ्याच संस्था आमच्याबरोबर सहभागी आहे. ते आयकॉसी माझ्या शेजारीच त्यांचं ऑफिस आहे. त्यांची आम्ही मदत घेत असतो. किंवा अनुजची संस्था आहे त्याच्याबरोबर काही काम करायचं असेल तर मी सगळ्यांच्या बरोबर काम करायला तयार असते. आणि एकत्रितरित्या जर तुम्ही म्हणाल तर आमचे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आमचा आवाज खूप असतो सगळ्या संस्थांचा एकत्र. आणि ते वर्षातून एकदाच हवामान बदलाची परिषद जेव्हा होते तेव्हा हे होतं.